दुसरी बातमी मंजुळा शेट्टे हत्येच्या तपासाबाबत। मंजुळा शेट्टे हत्या प्रकरणात कारागृह उपपोलीस महानिरीक्षक स्वाती साठे या अडचणीत येण्याची शक्यता आहे। मंजुळा शेट्टे मारहाण आणि हत्या प्रकरणाची कारागृह प्रशासनातर्फे स्वाती साठे चौकशी करत आहेत। कारागृह प्रशासनाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर केलेल्या एका मेसेजमुळे स्वाती साठे चांगल्याच अडचणीत येऊ शकतात। All our 6 colleague sisters arrested today evening PC till 7 July. आता तरी या व्हिडिओचा आत्मा शांत होईल का? Feeling sad and upset. हा मेसेज केलाय कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी। कारागृह विभागाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर स्वाती साठे यांनी हा मेसेज केला। महिला कैदी मंजुळा शेट्टेला मारहाण आणि हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या 6 महिला जेल पोलिसांच्या समर्थनार्थ त्यांनी हा मेसेज केला होता। या मेसेजचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला। या मेसेजनंतर स्वाती साठे यांनी कारागृह प्रशासनाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आणखी एक मेसेज पाठवला। डॅमिंग सर, देसाई सर, आपण सगळे जेलकर्मी अधिकारी आणि अधिकारी भक्कम आधार देऊ आपल्या भगिनींना, प्लीज हेल्प ऑल। त्यांनी हे केलेले 2 मेसेज ग्रुपमध्ये अनेकांनी वाचले, मात्र कोणीच रिप्लाय केला नाही। त्यामुळे स्वाती साठेंनी पुन्हा तिसरा मेसेज केला। अरे इतक्या लोकांनी वाचले, निदान यस तरी म्हणा। स्वाती साठेंनी असे मेसेज करणं योग्य आहे का, असा प्रश्न अनेकांना पडला असेल। ज्या महिला कैदी मंजुळा शेट्टेला अमानुष मारहाण करण्यात आली, त्या महिला कैदी मंजुळा शेट्टे हत्या प्रकरणाची कारागृह विभागामार्फत चौकशीची जबाबदारी स्वाती साठेंकडे सोपवण्यात आली होती। त्यामुळे त्यांनी अशा प्रकारे आरोपी महिला जेल पोलिसांची पाठराखण करणं, त्यांची बाजू घेणं कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित होतो। स्वाती साठे यांनी असा मेसेज करणं हे चुकीचं असल्याचं अनेक बड्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। ज्या 6 महिला जेल पोलिसांना अटक झाली आहे, त्यांच्या जामिनासाठी स्वाती साठेंनी व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज केला आणि सगळ्यांकडून 500 ते 1000 रुपये मागितल्याची तक्रार ठाणे जेलचे अधीक्षक हिरालाल जाधवांनी केली आहे। लोकांनी त्यांच्या बहीण आणि भाऊ समजावं गुन्हेगारांना, आणि ज्या प्रकारे त्यांना निधी गोळा करावा, ह्याच्यातून इन्व्हॉल्वमेंट आहे का आणि याचा तपास होणं गरजेचं आहे। DIG रँकची जर एखादी बाई एखाद्या आरोपींच्या संबंधाने जर एवढी निकट दाखवते, तर त्या निकडी मागची चौकशी आणि वेळ पडली तर ते आरोपी आहेत का हे शोधणं आणि आरोपींना जेल कोठडीपर्यंत नेणं, ह्याच्यासाठीचे ते पत्र आहे। या प्रकारानंतर स्वाती साठेंचं तात्काळ निलंबन करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे। निलंबनाच्या कारवाईतून वाचण्यासाठी स्वाती साठेंनी पत्र लिहिल्याचं बोललं जात आहे। स्वाती साठेंना तात्काळ निलंबित करा। ज्या कारणासाठी मंजुळा शेट्टे यांचा मृत्यू झाला, ज्याच्यामध्ये हे 6 कर्मचारी 302 मध्ये या ठिकाणी आज अटक आहेत, त्यात स्वाती साठेंचाही कुठं हात आहे का हे तपासण्याची आज आवश्यकता आहे। दरम्यान आता मंजुळा शेट्टे प्रकरणाचा तपास कारागृह महानिरीक्षक राज्यवर्धन सिन्हा यांच्याकडे देण्यात आला आहे। मंजुळा शेट्टे मारहाण आणि हत्या प्रकरणाच्या चौकशीतून मला बाजूला करा अशी मागणी करून एक प्रकारे स्वाती साठे यांनी आपल्यावर होणाऱ्या निलंबनाच्या कारवाईपासून स्वतःचा बचाव केलेला आहे। तर दुसरीकडे ज्या अधिकाऱ्याने मंजुळा शेट्टीला झालेली मारहाण आणि तिथं झालेला मृत्यू ही बातमी जवळपास 12 तास प्रसारमाध्यमांपासून दाबून ठेवली, त्याच अधिकाऱ्याला आता या प्रकरणाची चौकशी सोपवण्यात आलेली आहे। त्यामुळे या चौकशीतून नेमकं काय समोर येईल हे यावरूनच स्पष्ट होतं। अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।